नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। डिसेंबर महिन्यामधल्या चालू घडामोडीचा हा आपला चौथा व्हिडिओ आहे। यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता। व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा। आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस भारतात नौदल दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 डिसेंबर हा दिवस किंवा 4 डिसेंबर हा दिवस आपल्या भारतामध्ये दरवर्षी भारतीय नौदल दिन म्हणून साजरा केला जातो। हा दिवस 1971च्या भारत-पाक युद्धादरम्यान भारतीय नौदलाच्या शूर आणि यशस्वी कामगिरीची आठवण म्हणून साजरा केला जातो। 1971मध्ये या दिवशी ऑपरेशन ट्रायडंटमध्ये भारतीय नौदलाने पाकिस्तान नौदलावर विजय मिळवला होता। उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 डिसेंबर हा दिवस भारतामध्ये नौदल दिन म्हणून साजरा केला जातो। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या कालावधीकरिता भारताची नुकतीच युनेस्कोच्या कार्यकारी मंडळावर पुनर्नियुक्ती किंवा पुनर्निवड करण्यात आली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 2025 ते 2029। युनेस्को म्हणजे UNESCO लॉंग फॉर्म आहे, युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन, मराठीमध्ये संयुक्त राष्ट्र शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्था। या युनेस्कोची स्थापना झालेली आहे 16 नोव्हेंबर 1945 या दिवशी आणि मुख्यालय आहे पॅरिस फ्रान्स या ठिकाणी आणि सध्या महासंचालक आहेत खालेद अल येनानी। आणि युनेस्को जी आहे ती किंवा ही युनेस्को संयुक्त राष्ट्राची एक विशेष अशी संस्था आहे। ही संस्था शिक्षण, विज्ञान आणि संस्कृतीमधील आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवून जगामध्ये शांतता आणि सुरक्षा राखण्याचं काम करते। आणि या युनेस्कोचं कार्यकारी मंडळ या मंडळावर नुकतीच भारताची 2025 ते 2029 या कालावधीसाठी पुनर्नियुक्ती किंवा पुनर्निवड करण्यात आलेली आहे। युनेस्को कार्यकारी मंडळ हे युनेस्कोच्या व्यवस्थापनातील एक महत्त्वाचं अंग आहे, जे सदस्य राष्ट्राच्या महासभेने निवडलेल्या प्रतिनिधींचं बनलेलं असतं। हे मंडळ युनेस्कोचं कामकाज व्यवस्थापित करतं, कार्यक्रमांची अंमलबजावणी करतं आणि महासंचालकांची नियुक्ती करतं। तसंच 2 वर्षातून एकदा होणाऱ्या महासभेच्या निर्णयांना अंतिम स्वरूप देण्याचं काम देखील युनेस्कोचं कार्यकारी मंडळच करतं। उत्तर असेल पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या संघटनेला नुकताच संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 इंटरनॅशनल युनियन फॉर दी स्टडी ऑफ पॉप्युलेशन। या संघटनेला नुकताच हा संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार 2025 देऊन सन्मानित केले किंवा प्रदान करण्यात आलेला आहे। हा जो पुरस्कार आहे संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार हा एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे, जो संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी म्हणजेच UNFPA या संघटनेकडून दरवर्षी लोकसंख्या आणि प्रजनन आरोग्य समस्यांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना दिला जातो। याची सुरुवात झालेली आहे 1981 मध्ये आणि पहिल्यांदा हा पुरस्कार 1983 मध्ये प्रदान करण्यात आलेला आहे। 2025 मध्ये हा पुरस्कार संस्थागत श्रेणीमध्ये या इंटरनॅशनल युनियन फॉर दी स्टडी ऑफ पॉप्युलेशन या संघटनेला किंवा या संस्थेला देऊन सन्मानित केलेलं आहे। मराठीमध्ये या संघटनेचं नाव आहे आंतरराष्ट्रीय लोकसंख्याशास्त्रीय अभ्यास संघ। ही संस्था लोकसंख्या शास्त्रज्ञांचं जागतिक नेटवर्क आहे आणि ही संस्था लोकसंख्याशास्त्र आणि लोकसंख्येच्या वैज्ञानिक अभ्यासाला चालना देते, जगभरातील संशोधकांमध्ये देवाणघेवाण करण्यास प्रोत्साहन देते आणि लोकसंख्येच्या समस्यांवर रस वाढवण्याचं काम करते। आणि हा पुरस्कार या संस्थेला लोकसंख्या आणि प्रजनन आरोग्य क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे। व्यक्तिगत श्रेणीमध्ये हा पुरस्कार जो आहे तो वर्षा देशपांडे यांना दिलेला आहे। वर्षा देशपांडे एक अग्रगण्य महिला हक्क कार्यकर्ते आहेत, ज्यांनी लिंग आधारित हिंसाचार, भेदभाव यावर जवळपास 35 वर्षापासून त्या काम करत आलेले आहेत। व्यक्तिगत श्रेणीमध्ये विचारलं तर त्या असतील वर्षा देशपांडे आणि संस्था श्रेणीमध्ये हा पुरस्कार इंटरनॅशनल युनियन फॉर दी स्टडी ऑफ पॉप्युलेशन या संस्थेला देण्यात आलेला आहे। पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या दितवा चक्रीवादळाला दितवा हे नाव कोणत्या देशाने दिले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 येमेन। दितवा या चक्रीवादळाला दितवा हे नाव जे आहे ते येमेन या देशाने दिलेलं आहे। येमेनचा अर्थ आहे समुद्र किनारा आणि दितवा चक्रीवादळ जे आहे ते बंगालच्या उपसागरात तयार झालेलं असून या चक्रीवादळानं श्रीलंकेमध्ये मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी केलेली आहे। या चक्रीवादळामुळे श्रीलंकेच्या किनाऱ्यालगतच्या भागामध्ये वादळी वारे, प्रचंड पाऊस आणि पूर परिस्थिती निर्माण झाली असून संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। आतापर्यंत जवळपास 153 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि 191 पेक्षा जास्त लोक बेपत्ता झालेले आहेत अशी अधिकृत माहिती आहे। श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा दिसानायक यांनी त्याच्या देशामध्ये आणि देखील घोषित केलेले लष्कराला मदत कार्याचं आदेश देखील दिलेले आहेत श्रीलंकेने। उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 येमेन।
पुढचा प्रश्न, दित्वा या चक्रीवादळाने प्रभावित झालेल्या श्रीलंकेला मदत करण्यासाठी भारत सरकारने कोणते अभियान राबवले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ऑपरेशन सागर बंधू. या किंवा भारताने दित्वा या चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या श्रीलंकेला मदत करण्यासाठी हे ऑपरेशन सागर बंधू राबवलेलं आहे. या ऑपरेशन अंतर्गत भारताने श्रीलंकेला व्यापक असे शोध, बचाव आणि मदत कार्य किंवा मदत अभियान राबवलेले श्रीलंकेमध्ये. यामध्ये भारतीय नौदलाचे जहाजं आहेत, ज्यामध्ये INS विक्रांत आहे, INS उदयगिरी आहे, INS सुकन्या आहे, याद्वारे मदत पोहोचवण्यात आलेली आहे. तसंच भारतीय वायुसेनेच्या ट्रान्सपोर्ट विमानांनी श्रीलंकेमध्ये आपत्कालीन रेशन, तंबू, ब्लँकेट, स्वच्छता किट, तयार खाद्यपदार्थ, औषध आणि वैद्यकीय उपकरणं पोहोचवलेली आहेत. तसंच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची 80 जणांची एक विशेष टीम देखील श्रीलंकेमध्ये दाखल झालेली आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, ऑपरेशन सागर बंधू. नेक्स्ट, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच कोणत्या राज्यात श्रीरामाच्या 77 फूट कांस्य पुतळ्याचं अनावरण केलं आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, गोवा. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच गोव्यामधील गोकर्ण जीवोत्तम मठामध्ये प्रभू श्रीरामाच्या 77 फुटाच्या कांस्य पुतळ्याचं अनावरण केलेलं आहे. ही मूर्ती किंवा हा पुतळा जो आहे तो गुजरातमध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटीचे डिझाईन करणारे शिल्पकार राम सुतार यांनी घडवली असून ही आशियातील सर्वात उंच श्रीरामांची मूर्ती आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, गोवा. गोवा मॅपमध्ये इथे आहे गोवा, राजधानी आहे पणजी. सध्या राज्यपाल आहेत अशोक गजपती राजू आणि मुख्यमंत्री आहेत प्रमोद सावंत. नेक्स्ट, आंध्र प्रदेश या राज्यात नवीन 3 जिल्ह्यांची निर्मिती झाल्याने आंध्र प्रदेशमधील एकूण जिल्ह्यांची संख्या किती झाली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 29. आंध्र प्रदेशमध्ये नुकतेच नवीन 3 जिल्हे निर्माण करण्यात आलेले आहेत. त्या जिल्ह्यांचे नाव आहे मार्कापुरम, मदनपल्ले आणि पोलावरम. या 3 जिल्ह्यांच्या नवीन या 3 जिल्ह्यांच्या निर्मितीमुळे आंध्र प्रदेशमध्ये जिल्ह्यांची संख्या आता 26 वरून 29 झालेली आहे. आंध्र प्रदेशमध्ये यापूर्वी 2022मध्ये 13 नवीन जिल्हे निर्माण करण्यात आले होते. आणि हे जिल्हे किंवा या जिल्ह्याची निर्मिती जी आहे ती प्रशासकीय कार्यक्षमता सुधारणं आणि स्थानिक विकासाला गती देणं या उद्देशाने करण्यात आलेली आहे. आंध्र प्रदेश मॅपमध्ये इथे आहे आंध्र प्रदेश, राजधानी आहे अमरावती. सध्या राज्यपाल आहेत सय्यद अब्दुल नझीर आणि मुख्यमंत्री आहेत N चंद्राबाबू नायडू. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या देशाने पहिला दृष्टिहीन महिला T20 वर्ल्ड कप जिंकला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, भारत. फर्स्ट ब्लाइंड विमेन्स T20 वर्ल्ड कप 2025 किंवा पहिला दृष्टिहीन महिला T20 विश्वकप 2025 याचं आयोजन नुकतंच भारत आणि श्रीलंकेमध्ये दिल्ली, बेंगळुरू आणि कोलंबो या शहरामध्ये करण्यात आलेलं आहे. 6 संघ सहभागी झाले होते. यामध्ये 6 संघ कोणते? पहिला आहे भारत, दुसरा नेपाळ, तिसरा पाकिस्तान, चौथा श्रीलंका, पाचवा ऑस्ट्रेलिया आणि 6वा आहे USA किंवा अमेरिका. आणि यामध्ये ही स्पर्धा भारताने जिंकलेली आहे. भारताचे कर्णधार आहे दीपिका गोनकर आणि अंतिम सामन्यामध्ये भारताने नेपाळचा 7 गडी राखून पराभव केलेला आहे. पुढचा प्रश्न, ऑक्सफर्ड डिक्शनरीने खालीलपैकी कोणता शब्द वर्ड ऑफ द इयर 2025 म्हणून निवडला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ब्रेन रॉट. ब्रेन रॉट हा या शब्दाचा अर्थ आहे ऑनलाईन सामग्रीच्या अतिसेवनामुळे बुद्धिमत्तेवर आणि समीक्षात्मक विचार करण्याच्या क्षमतेवर होणारा नकारात्मक परिणाम. आणि या शब्दाला नुकतंच ऑक्सफर्ड डिक्शनरीने वर्ड ऑफ द इयर 2025 म्हणून निवडलेला आहे. यापूर्वी 2024मध्ये या ऑक्सफर्ड डिक्शनरीने रिज RIIZ या शब्दाला वर्ड ऑफ द इयर 2024 म्हणून निवडलं होतं. 2022चा शब्द आहे गॅबलिन मोड आणि 2021 शब्द होता वॅक्स. पुढचा प्रश्न, सध्या चर्चेत असलेल्या टेसी थॉमस कोण आहेत? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, भारतीय शास्त्रज्ञ. टेसी थॉमस या एक भारताच्या शास्त्रज्ञ आहेत ज्यांना भारताची मिसाईल वुमन म्हणून देखील ओळखलं जातं. त्यांनी DRDOमध्ये काम केलं असून त्या अग्नी 4 किंवा अग्नी 4 क्षेपणास्त्र प्रकल्पाच्या संचालक देखील राहिलेल्या आहेत. त्या भारताच्या क्षेपणास्त्र प्रकल्पांचं नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला शास्त्रज्ञ होत्या आणि त्यांनी अनेक भारताच्या महत्त्वाच्या क्षेपणास्त्र प्रकल्पामध्ये योगदान दिलेलं आहे. आणि सध्या चर्चेमध्ये आहेत कारण नुकतंच यांना 2025चा डॉक्टर पालोस मार गेग्रोरियोस पुरस्कार 2025 हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. हा पुरस्कार सोफिया सोसायटी ऑफ दी मलंकरा इंडियन ऑर्थोडॉक्स चर्चद्वारे दर 2 वर्षांनी दिला जातो आणि हा पुरस्कार त्यांना भारताच्या मिसाईल आणि संरक्षण क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणाची नुकतीच LICच्या MD किंवा व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक
3 रामकृष्णन चंदर. LIC म्हणजेच भारतीय आयुर्विमा महामंडळ किंवा लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी असून पूर्णपणे भारत सरकारच्या मालकीची कंपनी आहे. स्थापना झालेली आहे 1 सप्टेंबर 1956 या दिवशी. मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी. आणि याच LICची आता नवीन MD म्हणून नुकतीच 1 डिसेंबर 2025 पासून रामकृष्ण चंदर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यापूर्वी ते LICमध्येच एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अँड चीफ इन्व्हेस्टमेंट ऑफिसर म्हणून कार्यरत होते. नेक्स्ट, खालीलपैकी कोणाची नुकतीच भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उषा जानकीरामन. उषा जानकीरामन यांची नुकतीच RBIच्या कार्यकारी संचालक पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे 1 डिसेंबर 2025 पासून. RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्थापना झालेली आहे 1 एप्रिल 1935 या दिवशी. मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी आणि सध्या गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा. यानंतर आजचा प्रश्न, ज्याचं उत्तर तुम्हाला आज खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, राहुल VS हा भारताचा कितवा ग्रँडमास्टर बनला आहे? ऑप्शन्स आहेत 90वा, 91वा, 92वा की 93वा. याचं बरोबर उत्तर तुम्हाला आज खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे.